पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, घेतील तयासे सोपे आहे सुख, बोलेले मुखे नारायण, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटे ते, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, तुका म्हणे तेणे उपकार केला, भोळ्या भाविकाला तारायासी, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील आपण ज्या संसारामध्ये आलेलो आहोत, जो संसारामध्ये आपण रममाण झालेलो आहोत, जो संसार आपण अंगीकारलेला आहे, त्या संसारात आपण जी काही धावपळ करतो ती सुख मिळावं म्हणून करत असतो. कुठेतरी आपल्याला समाधान मिळावं, सुख मिळावं म्हणून आपण धावपळ करत असतो. नेमकं होतंय काय माहितीये का, आमच्याकडची सुखाची व्याख्या आणि संतांकडची सुखाची व्याख्या याच्यामध्ये फरक आहे. आम्ही ज्याला सुख मानतोय, आम्ही ज्याला सुख म्हणतोय, संतांनी त्याचा त्याग केलेला आहे, ते बाजूला सारलेला आहे. बरं का? जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे चिरकाल टिकणार आहे, निरंतर टिकणार आहे, शाश्वत आहे, ते सुख संतांनी अंगीकारलेलं आहे. त्या सुखाला संतांनी सुख म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग काय होतं माहितीये का, सुखाची साधनं जी आहेत, सुख प्राप्त व्हावं म्हणून जी साधनं आम्ही घेतोय, जे मार्ग आम्ही अवलंबतोय, त्याच्यातून आम्हाला आयुष्यात कधी सुख मिळत नाही. कारण आमची व्याख्याच वेगळी आहे ना सुखाची. जी साधनं संतांनी घेतली, जी साधनं संतांनी अंगीकारली, जो मार्ग संतांनी अंगीकारला, ज्या मार्गाने संतांना सुख प्राप्त झालं, समाधान प्राप्त झालं, अर्थात ते जर आम्ही अंगीकारलं, त्याचा विचार जर आम्ही केला, तर निश्चित जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार आली आहे एक सुख आहे. कोण म्हणते सुख नाही आहे? सुख आहे. पण मग त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? आठवावे पाय विठोबाचे. किती सोपं आहे ना. फक्त पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा, फक्त पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. त्याच्याने काय होईल? येण्याची होय संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काय. ह्याच मार्गाने आपला संसार सुखाचा होणार आहे, दुःखाचा लेशही राहत नाही. फक्त ज्या गावात आम्ही राहतोय ना, ते गाव आम्हाला सोडता आलं पाहिजे. ऐक ना, ज्या विचारांच्या गावात आम्ही राहतोय, ज्या भावनेच्या गावात आम्ही राहतोय, ज्या अज्ञानाच्या गावात आम्ही राहतोय, ते गाव आम्हाला सोडता आलं पाहिजे. मग ते गाव सोडल्यानंतर आम्ही काय करायचं? मग पुढे संत म्हणतात, संताची या गावी प्रेमाचा सुकाळ. काय म्हणतात संत? संतांच्या गावामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे, दुष्काळ नाही. बरं का? आपल्याकडे प्रेमाचा दुष्काळ आहे, संतांकडे प्रेमाचा सुकाळ आहे. नाही तळमळ दुःख लेश, दुःखाचा लेशही नाही तेथे. मग अशा गावामध्ये जर आम्हाला राहायला मिळत असेल ना, अशा गावामध्ये जर आम्हाला संत आम्हाला स्वीकारत असतील ना, तर तिथे आम्ही याचक म्हणून सुद्धा राहायला तयार आहेत. तेथे मी राहीन होऊन याचक, घालतील भीक तेची मज. कारण संतांचे शब्द आम्हाला प्रेरणादायी आहेत, संतांचे शब्द आम्हाला स्फूर्ती देत आहेत. संतांच्या शब्दाने, संतांच्या वाणीने आम्हाला
प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते, बळ मिळते, सामर्थ्य मिळते आम्हाला देवाचं कार्य करण्यासाठी. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, घेतील तयासी सोपे आहे सुख, घेतील त्यांना. बरं का, बोले येले मुखे नारायण, सांगितली सोय करुणा सागरे. तुम्ही का बरे न वाटे, तुम्हाला का बरं वाटत नाही? किती सोय, अगदी सोपा मार्ग सांगितलेला आहे संतांनी. उलट अर्थी हे आपल्यावर केलेले संतांनी उपकार आहे. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तार्यासी. अगदी प्रत्येकाला करण्याचा मार्ग या ठिकाणी नामस्मरण, भगवंताचं स्मरण आठवावे पाय विठोबाचे. त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण हे सर्वांना तारणहार आहे आणि किती सोपा मार्ग आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबा करतायत. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या शेही गावातील आणि हे आपलं तारमाळे परिवार, या तारमाळे परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण कैलासवासी पार्वतीबाई हरी तारमाळे आईसाहेबांचा रविवार दिनांक 30/6/2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. मी वृद्धापकाळाने याच्यासाठी म्हणतोय, वय वर्ष 88 आणि 88व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला, या जगाचा निरोप घेतला. बरं का, ज्या लोकात आपण जन्माला आलेलो आहोत या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय. प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे. जे जे दिसतंय ते नासतंय, ते सगळ्याला नाश आहे. प्रलयकाळी पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. प्रलयकाळी देहाला नाश आहे, देह जाणार आहे. पण देह जाण्याच्या आधी देहाने काय कार्य करावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, या सृष्टीमध्ये कार्य करत असताना मनुष्य 3 गुणात्मक कार्य करत असतो: राजस, तामस आणि सात्विक. भगवंताने निर्माण करताना, भगवंताने जन्माला घालताना प्रत्येकाला मुक्त म्हणून जन्माला घातलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे आणि मुक्त झालो म्हणून तर मनुष्याच्या जन्माला आलो. पाप पुण्य समकृता मग्न ऋषी जायते. नरदेह मिळाल्यानंतर आपण कसं जगावं, कसं वागावं, कशा प्रकारे कार्य करावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमच्या आईसाहेब, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 88व्या वर्षी आईसाहेबांनी आमचा निरोप घेतला. विशेष म्हणजे हा अभंग या ठिकाणी घ्यायचं कारण असं आहे की अभंगाप्रमाणे आमच्या आईसाहेबांनी कार्य केलेलं आहे. बरं का, हरिभक्त परायण होत्या त्या, पांडुरंग परमात्म्याच्या भक्त होत्या त्या. परमार्थ केला, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं आणि पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करता करता, आपल्या कुटुंबाची सेवा करता करता, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करता करता या ठिकाणी त्यांनी आपला निरोप घेतलेला आहे. जोपर्यंत ही वृद्ध माणसं आहेत ना, तोपर्यंत त्यांच्याकडे खूप काही शिकायला आणि शिकण्यासारखं आपल्याला मिळत आहे. बरं का, खूप काही शिकण्यासारखं असतं त्यांच्याकडे. आपली संस्कार आणि संस्कृतीची खाण जर असेल तर ही वृद्ध माणसं, संस्कार आणि संस्कृतीची खाण जर असेल तर वृद्ध माणसं. त्यांच्या बोलण्यामध्ये नम्रता, त्यांच्या चालण्यामध्ये नम्रता, त्यांच्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये गरिबीची जाण. बरं का,
पूर्वीचे जे त्यांनी काही दिवस काढलेले, ज्या पद्धतीने ते राहिलेले आहेत, आता कितीही जरी त्यांच्याकडे आला असेल तरी सुद्धा ते पूर्वीचे दिवस विसरत नाही. राहण्याची पद्धत, जगण्याची पद्धत. आमचे बाबा असतील, हरिबाबा असतील, आमचे आईसाहेब असतील, पार्वतीबाई असतील, दोघांचे नाव बघा कसे आहेत. आहे की? बाबांचं नाव हरी आहे की ना, आईचं नाव पार्वती. म्हणून मी म्हणतोय ना की जुनी नावं जी आहेत ना, जुनी माणसं जी आहेत ना, त्यांच्याकडे सगळं शिकण्यासारखं आहे. नावापासून तर सगळंच, वागण्यापासून, जगण्यापासून सगळंच. दोघांनी काबाड कष्ट केले, मेहनत केली, शेतीचं काम केलं, राबली शेतीमध्ये. या ठिकाणी आल्यानंतर बाबांनी माहिती दिली, आज आम्ही आवणीला निघतोय कधी आणि आवणी होते कधी हे आम्हालाही कळत नाही. असू द्या, तेवढं सगळं काही आपल्याकडे सामर्थ्य आहे. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही पूर्वीसारखे 15-15 दिवस शेतामध्ये राहा, असं नाहीये. पण जे राहिले त्यांना विसरू नका. ज्यांनी 15-15, 20-20 दिवस शेतामध्ये पायाला खरडे पडेपर्यंत, कुया म्हणतोय त्याला आपण, पाय सडेपर्यंत ज्यांनी त्या चिखलामध्ये काम केलंय, त्या आई वडिलांचं कष्ट, त्या आई वडिलांची मेहनत, त्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेली धावपळ विसरू नका. आणि म्हणून या ठिकाणी सांगावं वाटतंय की ह्या दोन्ही उभयतांनी, आवणी असो सराई असो, दोघांनी जावं, दोघांनीच ते काम करावं, राबावं शेतामध्ये. 4 पैसे गाठीला ठेवावे कशासाठी? माझ्या मुलाच्या शिक्षणाला कामी येतील, माझ्या मुलीच्या शिक्षणाला कामी येतील, माझ्या मुलाबालांना त्यांच्या मौज मजा, त्यांच्या हाऊस गरजा पुरवण्यासाठी कामी येतील. आणि म्हणून यासाठी 4 पैसे गाठीला ठेवून त्यांनी काय केलं? स्वतः मेहनत केली, स्वतः कष्ट केले. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कार्य करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा चालू केला त्यांनी, बरं का? शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा चालू केला. आणि या ठिकाणी सांगायला मला असा स्वाभिमान वाटतो की वडिलांनी, आईने चालू केलेला जो दूध धंदा आहे तो आजताक आहे, पोरांनी सांभाळलेला आहे. आजही त्यांच्या गोठ्यामध्ये 4 म्हशी आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. वडील गेले 15-16 वर्षापूर्वी. आईसाहेबांनी तो धंदा सांभाळला, आईसाहेबांनी लक्ष दिलं. पण गेल्या 2 वर्षापासून आईसाहेब सुद्धा वयामानानुसार 88 वय म्हटल्यानंतर त्यावेळेपर्यंत आपण, आम्ही तरी असू की नसू ते सांगू पण शकत नाही, पण असलो तरी जे कार्य त्यांनी केले ते कार्य आमच्याकडून घडणार नाही. कारण आताच आमचे हातपाय दुखायला लागलेत. एवढा निकोशी झालाय माणूस, एवढा आसक्त झालाय माणूस. 88 वर्षापर्यंत, 88व्या वर्षापर्यंत स्वतः सगळं काही करायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी कार्य केलं. आणि मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. आज दोन्ही मुलं असतील, आमचे जगन्नाथ दादा असतील, आमचे नारायण दादा असतील, चांगल्या प्रकारे जगन्नाथ दादा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्य करतात, काम करतात. आणि नारायण दादा टीएमसी मध्ये कामाला आहेत, त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. त्यांच्या बहिणी असतील, अर्थातच आमच्या तुळजाबाई पाटील असतील, शारदाबाई चोरगे असतील, देवीबाई कुकसे असतील. या सर्व मुलांचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं, त्यांचं त्यांना मार्गाला लावलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि ते संस्कार मुलांवर तर आज दिसतात, पण त्यांच्या नातवंडांच्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने हे विचार, ही कर्म आपल्याला ह्या वृद्ध माणसांकडूनच शिकायला मिळतात, आपल्या घरातील वयस्कर माणसांकडूनच शिकायला मिळतात. बापाचा धंदा सांभाळणारी मुलं आम्ही अजून अनेक बघितलेली आहेत. बापाचा व्यवसाय सांभाळणारी मुलं आम्ही अनेक बघितलेली आहेत. पण आज या कलियुगामध्ये आम्हाला जो दुष्काळ पाहायला मिळतो तो म्हणजेच वडिलांनी केलेला परमार्थ मुलगा सांभाळेलच असं नाही. वडील जर परमार्थिक असतील तर मुलगा परमार्थ करेलच असं नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेलच असं नाही. पण आज या ठिकाणी मला सांगायला स्वाभिमान वाटतो
की आईचा मृत्यू झाल्यानंतर, आईने या जगाचा निरोप घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आई हरिभक्त परायण होत्या, त्याप्रमाणे आईंचा वारसा चालवावा म्हणून त्यांच्या मुलीने त्याच दिवशी ती माळ आपल्या गळ्यामध्ये घातली आणि त्या सुद्धा हरिभक्त परायण झाल्या. तुमचा पैसा सांभाळणारी पोरं असतील रे, तुमची प्रॉपर्टी सांभाळणारी पोरं कदाचित असतील, तुमचा व्यापार व्यवसाय सांभाळणारी पोरं असतील, पण तुमचा जो आध्यात्मिक वारसा आहे, तुम्ही जे आध्यात्मिक विचार सांभाळलेले आहेत, जी संस्कार संस्कृती सांभाळलेली आहे, पुढची पिढी त्यांच्याकडे तुम्हाला ते संस्कार ती संस्कृती पाहायला मिळेलच असं नाही. आणि या ठिकाणी मला अजूनही सांगावं असं वाटतंय, सासू सुनांच्या भांडणं आम्हाला अनेक घरांमध्ये पाहायला मिळतात. कदाचित सकाळी अलार्म वाजायच्या आधी त्यांचं भांडण चालू होतंय काही ठिकाणी, बरं का. घरातली माणसं ते भांडणातून उठतात, घरातली शेजारची माणसं ते भांडणातून उठतात. पण या ठिकाणी एक आदर्शयुक्त उदाहरण या सासू आणि सुनांचं. आमच्या पार्वतीबाई आईसाहेबांनी सुनांवर एवढं प्रेम केलं, आईची माया दिली आणि सुनांनी सुद्धा मुलीप्रमाणे त्यांच्या जवळ राहिल्या, मुलीप्रमाणे आईप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलं. आणि विशेष म्हणजे अजूनही या ठिकाणी मला सांगायला स्वाभिमान वाटतो की आईंच्या जाण्यानंतर आईंचा वारसा या घरामध्ये चालू राहावा म्हणून दोन्ही सुनांनी सुद्धा माळा धारण केल्या आणि दोन्ही सुना हरिभक्त झाल्या. अजून काय पाहिजे सांगा ना, काय पाहिजे अजून. दोन्ही सुनांनी माळा घातल्या. स्वाभिमान वाटतो अशा गोष्टींचा, स्वाभिमान वाटतो. असं म्हणतात एकदा काय माणसाचा मृत्यू झाला ना, 13 दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या घरातला गेलेला माणूस आपल्या घरामध्ये असतो, फिरत असतो, पाहत असतो आपण काय करतोय काय नाही ते. आमच्या आईसाहेबांना जर हे दिसलं असेल, हे जर पाहत असतील ना आमच्या आईसाहेब, तर निश्चित त्यांना सुद्धा स्वाभिमान वाटला असेल की अरे माझी प्रॉपर्टी सांभाळावा, माझी संपत्ती सांभाळावा, यापेक्षा माझे आध्यात्मिक विचार, जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी कार्य केलं, त्या आध्यात्मिक विचार आणि आध्यात्मिक संस्कार आणि संस्कृती सांभाळावी ही अपेक्षा माझी होती. आणि त्याप्रमाणे मुलींनी आणि सुनांनी काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर 2 वर्षापासून आई थोड्या वयस्कर झाल्यामुळे त्यांना काही काम जमायचं नाही जमायचं, पण या ठिकाणी सुनांनीही चांगल्या प्रकारे सेवा केली. दोन्ही मुलं चांगल्या प्रकारे, अगदी आदर्शयुक्त उदाहरण मी म्हणेन. जगन्नाथ दादा असतील, नारायण दादा असतील, आई असो किंवा आई वडील असो. आता वडिलांचं जाणं जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी झालेलं आहे, त्यामुळे आई राहिल्या. पण दोघांपैकी एकाकडेच कोणाकडे ते राहू शकते, दोन्हीकडे तर आई राहू शकत नाही. पण या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की दोघांनाही आईची आवड, कधी तिकडे तर कधी इकडे, बरं का. आणि प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, बऱ्याचशा ठिकाणी असं आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतंय की 60-60, 70-70 वर्ष, 60-60, 65-65 वर्ष एकत्र संसार करणारे ते वृद्ध माणसं एकमेकापासून कधी बाजूला होत नाही, एकमेकापासून कधी दूर होत नाहीत. पण ज्या वेळेला त्यांना खऱ्या अर्थाने माणसांची गरज असते, संसाराची गरज म्हणजे घराची गरज असते, नातवंडांची मुलांची गरज असते, त्याच वेळेला नेमकं त्यांना विभक्त केलं जाते. त्याच वेळेला त्यांना कदाचित विभक्त केलं जाते किंवा त्यांची ताटातोड केली जाते. पण या ठिकाणी आपले जगन्नाथ दादा असतील, नारायण दादा असतील, यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या आईची सेवा केली. त्यांच्या सौभाग्यवती असतील दोन्ही आईसाहेबांच्या दोन्ही सुना, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा केली, नातवांनी चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आईसाहेबांना ज्या वेळेला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस थोडासा आजार वयोमानानुसार जडला, तरीही मुलांनी चांगल्या चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाला अपयश आलं. सृष्टीच्या नियमाप्रमाणे या दष्टम तद नष्टम, त्याप्रमाणे आईसाहेबांचं जाणं झालं. पण जरी ही माणसं गेली ना तरी खूप काही सांगून जात असतात, खूप काही शिकवून जात असतात. आता मी सुरुवातच अशी केली होती की वृद्ध माणसं सांभाळा, त्यांच्याकडे संस्कार आणि संस्कृती पाहायला मिळते. फक्त एक नजर टाका या महिलांकडे, आणि या महिलांकडे नजर टाकल्यानंतर मग आपल्याला वृद्ध माणसांकडे काय संस्कार आहेत आणि काय संस्कृती आहे ते निश्चित आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याची जाणीव, तिचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
88 वर्षापर्यंत एवढ्या वृद्ध अवस्थेत सुद्धा आईसाहेबांचा पदर कधी डोक्यावरून पडला नाही, हे सांगायला स्वाभिमान वाटतो बरं का. त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान असतील पण भावजे असतील, त्यांचं दर्शन घ्यायचं कधी ते विसरले नाहीत, त्यांच्या पाया पडायचं कधी ते विसरले नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या शरीराने जरी गेले असतील, त्या देहाने जरी गेले असतील, तरी मात्र विचाराने, संस्कारांनी आणि त्यांच्या गुणांनी त्या सतत सतत आपल्या बरोबर असणार आहेत निश्चित. ज्या वेळेला आपल्यातला एखादा माणूस निघून जातो ना आपल्या घरातल्या आपल्या कुटुंबातला, त्यावेळेला त्याची काही मोठी अपेक्षा काही नसते की मला तुम्ही खूप आता अनेक माणसं जेवायला घाला, खूप दान पुण्य करा, खूप हे करा ते करा, असं काही नसतं. फक्त त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते जपले पाहिजे, त्यांनी जी कर्म आपल्याला दिले ते जपले पाहिजे, त्याप्रमाणे आपण राहिलो पाहिजे. आपण चांगलं राहावं, चांगलं जगावं, चांगलं वागावं आणि आपल्या वागण्याने, आपल्या जगण्याने, आपल्या राहण्याने त्यांना स्वाभिमान वाटावा, त्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान वाटावा, अशा प्रकारे राहावं एवढीच अपेक्षा असते. या ठिकाणी कार्य करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसाराशी आले हो, संसार आलिया एक सुख आहे, 8वे पाय विठोबाचे. संसार प्रत्येकाला करायचा आहे. उलट अर्थी संत म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीण तिन्ही लोक. फक्त एवढाच फरक आहे की तिथे आपण किती रममाण व्हायचंय, किती आपण एकरूप व्हायचंय, तिथे आपण किती आपलंसं करायचंय, ते याला मर्यादा आहे. अति ममत्व जर त्याच्याविषयी निर्माण झालं तर ते लयाला कारण आहे. संसाराच्या सुरुवातीलाही दुःख आहे आणि शेवटीही दुःख आहे. म्हणून सांगितलं आहे, संसार म्हणजे दुःखाचे मूळ, लागती दुःखाचे इंगळ, डंकू धावती विखार, काळ सर्प. संसारात कार्य करायचं म्हटल्यानंतर अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. गप्प बसून, शांत बसून त्या गरजा पूर्ण होणार नाहीत, देरे हरियाणी खाटल्यावर नाही. तुम्हाला कर्म करावी लागणार आहे, तुम्हाला कार्य करावं लागणार आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धावपळ करावी लागणार आहे. मुलाबाळांचं संगोपन करायचं म्हटल्यानंतर कष्ट करावे लागणार आहेत, घाम गाळावं लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे. समाजामध्ये कुठेतरी देह गेला तरी सुद्धा कीर्ती रूपाने जर उरायचं असेल, विचारांच्या आणि गुणांच्या रूपाने जर उरायचं असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला कर्म करायला हवे. फक्त या संसारामध्ये कार्य करत असताना कुठल्या गोष्टीचं ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये कितीपर्यंत असावं याला मर्यादा आहे. परमार्थाची जोड जर असेल तर निश्चित तो संसार चांगला होणार आहे, उत्तम होणार आहे. कसा करावा, कसा जगावा ते आपल्याला कळणार आहे. पण परमार्थाची जोड जर नसेल तर मात्र सुरुवातीलाही पश्चाताप आहे आणि शेवटही पश्चातापातच आहे. परमार्थाची सुरुवात ही सुखाने आहे, आनंदाने आहे, समाधानाने आहे. आणि आपल्या शेवटचा जरी विचार केला ना तरी शेवटचा दिवस मात्र गोडच आहे. आणि गोड व्हावा म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. संसार करत असताना वित्ताला महत्व आहे. सगळ्याचं सोंग करता येते पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि सगळ्या संसारातल्या सगळ्या गोष्टी कुठे येऊन ठेवतात? पैशावर. संसार करत असताना वित्ताला महत्व आहे. परमार्थ करत असताना वित्त असो वा नसो चित्ताला महत्व आहे. चित्त आपलं ठिकाणावर पाहिजे, चित्त आपलं थाऱ्यावर पाहिजे. चित्त जर ठिकाणावर ठेवायचं आहे तर अंतःकरण पंचकातलं हे चित्त हा विषय चौथा आहे बरं का. पहिलं अंतःकरण ठिकाणावर पाहिजे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त, मग कार्य करणारा अहंकार आहे.
अंतःकरण पंचकातला चित्त हा चौथा भाग आहे. मग आम्ही परमार्थाचा विचार अंतःकरणात करावा की वरच्यावर करावा? खरं तर संत म्हणतात परमार्थ हा मिरवण्यासाठी नाहीये, परमार्थ हा मुरवण्यासाठी आहे. आणि ज्याला मुरवण्यासाठी कळला तो अंतःकरणाचा विचार करतो. अंतःकरण. आता अंतःकरणाची जागा कुठे आहे? नाभिस्थानी. नाभिस्थानी. सर्वांगामध्ये नाभी श्रेष्ठ आहे, विशेष आहे, तिला विशेष महत्व आहे. सगळ्या तत्वांमध्ये, सगळ्या इंद्रियांमध्ये नाभी विशेष आहे. कारण आम्हाला सगळं पुरवणार एकमेव इंद्रिय. आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला आमची नवही द्वार बुजलेली असतात त्यावेळेला श्वास आम्ही आमचा घेत नसतो. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नाभीच्या द्वारे भगवंत आम्हाला देत असतात. आई जे अन्न ग्रहण करते नाभीच्या द्वारे त्यातूनच आम्हाला ते अन्न मिळत असते. म्हणून ह्या सर्वांगामध्ये नाभी महत्वाची आहे. किती महत्वाची आहे तर बघा, अंतःकरण पंचकातला अंतःकरण हा पहिला विषय नाभीजवळ आहे. किचन ज्याला म्हणतोय आपण, स्वयंपाक रूम. जे अंतःकरणात शिजतंय तेच ओटीवर येते, जे आत असतंय ना तेच इथे दिसतंय. बरोबर आहे की ना? म्हणून तर माणसं ओळखायला आमची गफलत होती. आम्हाला वरचं सगळं दिसतंय, तो किती गोड बोलतोय, तो किती चांगला बोलतोय, तो आमच्यावर किती प्रेम करतोय, पण त्याच्या आतमध्ये काय ते कुठे आम्हाला दिसतंय? नाही दिसत. विज्ञान अधिक प्रगत आहे. तुम्हाला आता मशीन मध्ये जर टाकला ना तर कुठे काय आहे कुठे काय नाही ते मशीन सांगते. तुमच्या कुठल्या हाताला गाठ आहे, कुठल्या पायाला गाठ आहे, कुठल्या बाजूला गाठ आहे, डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला आहे, कुठे काय सगळं सांगतंय. शरीराच्या गाठी दाखवणारी मशीन आम्ही तयार केली. ज्या दिवशी आतल्या गाठी आम्हाला समजायला लागतील ना त्या दिवशी माणसं ओळखण्यामध्ये आमची गफलत होणार नाही. या आतल्या गाठीची माणसं ओळखणं कठीण आहे. आणि ती आतली गाठ कुठे असते? नाभीजवळ अंतःकरण आहे. आणि प्राणपंचक जे कार्य करतं की नाही, प्राण अपान व्यान उदान आणि समान, त्यातला समान वायू नाभीजवळ आहे. त्या पाचही वायूंना जागा दिलेली आहे. गुदी अपान, सर्वांगी व्यान, कंठी उदान, मुखी नाशिकी प्राण आणि नाभी समान. नाभीजवळ समान वायू आहे. नाभीजवळ अंतःकरण आहे. त्याच्याही पुढे जाऊन पाहू आपण, ज्या चार वाचा आहेत की नाही, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीत येण्याच्या आधी जी उन्मेष वृत्ती ज्या ठिकाणी तयार होते तिला परावाचा म्हणतात. आणि ती परावाच्या नाभिस्थानी आहे. ती परावाच्या नाभिस्थानी आहे. एवढंच नाही, जे 6 चक्र सांगितलेले आहेत, मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा, त्यापैकी जे 2 नंबरचं चक्र आहे स्वादिष्टान, ते नाभीजवळ आहे. ते नाभीजवळ प्रत्येकाला ती जागा एक एक दिलेली आहे. नाभीजवळ ते आहे. आमच्या वैखरीमधून काय बोलायचं ना, आमच्या वैखरीमध्ये कुठले शब्द यायचे आहेत ना, त्याची निर्मिती नाभीजवळ होते, परावाचेमध्ये होते. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती, त्याची परा जाणे जे श्रोती, ध्वनी रूप पच्छंती हृदय वसे. कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली जे, त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे. वैखरीवर काय यायचं ते आमच्या नाभिस्थानी अर्थातच परे वाचेवर अवलंबून आहे. म्हणून पहिला विचार आम्ही आतमध्ये केला पाहिजे, अंतःकरणामध्ये. अंतःकरणाचा विचार आम्ही केला पाहिजे. घरातला कचरा काढायला जेवढा आम्ही मेहनत घेतोय की ना, जेवढा आम्ही विचार करतोय की ना, तेवढा विचार ज्या दिवशी आम्ही अंतःकरणातला आणि मनातला कचरा काढायचा विचार करू ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. नेमका आम्ही आमचाच विचार करायचा विसरतोय.
तुमचा ड्रेस कसा असावा, तुमचा वेश कसा असावा, तुम्ही कोणती रंगरंगोटी करावी, परमार्थामध्ये याला विशेष महत्व नाही, बरं का. असावं ना सुशोभीकरणासाठी, सुशोभित दिसावं म्हणून अगदी गलफांड्या दिसण्यापेक्षा जरा व्यवस्थित असावं, पण त्याला विशेष महत्व नाही. तुम्ही कुठला ड्रेस तुमचा असावा, तुम्ही कुठली रंगरंगोटी करावी, तुम्ही कशा प्रकारे वरून शो शायनिंग करावी, हे ज्ञान तुम्हाला असावं, पण त्या ज्ञानाला महत्व दिलेलं नाहीये. परमार्थामध्ये ज्ञानाची व्याख्याच अशी आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण अशी आपण तया नाव ज्ञान. आम्हाला शोधणं याला ज्ञान म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात, आणि ह्या आत्मज्ञानाला परमार्थामध्ये विशेष महत्व आहे. आत्मज्ञानाला विशेष महत्व आहे परमार्थामध्ये, आम्हाला शोधणं. आणि म्हणून संसारामध्ये वित्ताला महत्व आहे, परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. संसारामध्ये तुम्हाला जेवढी लोक असतील ना, जेवढं मोठमोठं सोयरे तेवढा तो माणूस पण मोठा, बरं. जेवढे मोठमोठे सोयरे की नाही त्याच्या, तेवढं तो माणूस पण मोठा. संसारात जेवढी माणसं असतील ना, लोकांत त्याला म्हणतात, तेवढं चांगलं. परमार्थात एकांत. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा भंडाऱ्याच्या डोंगरात जायचे, रामचंद्रामध्ये जायचे, गोराड्याच्या डोंगरात जायचे. कारण काय? एकांत. आता आपण आपल्या घरात राहून एकांत साधायचा आहे, तर त्यासाठी ही चिल्लर कंपनी बाजूला ठेवायची, नाही का, ज्याच्यामुळे आपल्याकडे नको नको ते विचार येतात, नको नको त्या वासना येतात, ते बाजूला ठेवायचे. सगळं देवाचे अनुसंधान जोडायचं आहे. ज्या दिवशी देहावरचं प्रेम आमचं कमी होईल ना, विदेह स्थिती आम्हाला निर्माण होईल ना आमच्याकडे, त्यावेळेला जीवशिवाचं ऐक्य होईल. मग वेगळं पण उरत नाही. आणि ज्या दिवशी वेगळं पण उरणार नाही ना, त्या दिवशी आम्ही केलेलं नामस्मरण सुद्धा स्वीकारण्यासाठी पांडुरंग परमात्मा असेल, भगवंत असेल. देवाला शोधायची गरज लागणार नाही आम्हाला. स्वतः भगवंत म्हणतात नारदाला, मी कुठे आहे, नाहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदय रवा मद्भक्त येत्र गायत्री तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. कुठे आहे देव? देव स्वतः सांगतायत, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. नाही वैकुंठीचे नाही ठाई, नाही योगियांची हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. ज्या ठिकाणी भगवंत मोठ्या आनंदाने गुणगान गातात ना देवाचं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, त्या ठिकाणी भगवंत तिष्ठत उभे असतात. आणि म्हणून एकांत, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. संसार बाजूला ठेवला पाहिजे तात्पुरता, तेवढ्यापर्यंत, बरं का. आणि हे सगळं आम्हाला कमी वेळामध्ये करायचं आहे. संसारात लोकांत, परमार्थात एकांत. संसारात वादच आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. फक्त काही 1-2 वर्ष चांगलं जात असेल, त्यांचं लग्न झाल्यावर तेवढंच. काय बाबा असं म्हणतात, पहिल्या वर्षी बायको नवराचं ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकते, तिसऱ्या वर्षापासून ह्या दोघांचं शेजारी ऐकतात, ते शेवटपर्यंत ऐकतात. असो, संसारामध्ये काय आहे? वाद आहे. परमार्थामध्ये संवाद आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये संवाद असावा. वाद होईल असा विषय परमार्थात नको. तुमचा पंथ कोणताही असू द्या, तुम्ही कोणत्याही संताचे असू द्या, तुम्ही कोणत्याही ग्रंथाचे असू द्या, ज्या वेळेला परमार्थिक माणूस परमार्थिक माणसाला भेटतो ना, त्यावेळेला संवादाचंच त्या ठिकाणी झालं पाहिजे. संवादच झाला पाहिजे, वाद होता कामा नये. संवाद झाला पाहिजे, वाद होता कामा नये. संसारामध्ये वाद आहे, परमार्थामध्ये संवाद आहे. संसारामध्ये तुम्हाला परिस्थितीला महत्व आहे. तुमची परिस्थिती काय आहे त्याच्यावर महत्व आहे. संसारामध्ये तुमची परिस्थिती काय आहे त्याला महत्व आहे. परमार्थामध्ये तुम्हाला परिस्थिती विचारत नाहीत, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात. गाथेचा अभ्यास कोणी करावा, गरीबाने की श्रीमंताने. ज्ञानेश्वरीचा अभ्यास कोणी करावा, गरीबाने की श्रीमंताने.
आता संतांचे वाङ्मय घेऊन काही अब्जाधीश झाली ती गोष्ट वेगळी आहे माऊली. ज्या मायेपासून संतांनी बाजूला करण्यासाठी हे वाङ्मय दिलं, ती माया अनेकांनी गोळा केली संतांचं वाङ्मय घेऊन, ही गोष्ट वेगळी आहे. आपला विषय असा आहे, संसारामध्ये परिस्थितीला महत्व आहे, परमार्थामध्ये तुमची परिस्थिती कशी असो तुमची मनस्थिती काय याला महत्व आहे. म्हणून मनस्थितीला महत्व आहे. आणि म्हणून संसार करत असताना आमची परिस्थिती अशी असते, नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्प बेडकाते गिळी आणि बेडूक माशाते कवळी. सर्पाच्या तोंडामध्ये बेडूक आहे, बरं का, सर्पाच्या तोंडामध्ये बेडूक आहे. त्या बेडकाच्या पुढे आलेले मासे सोडत नाही तो बेडूक. त्याला एवढं तरी कळावं ना की मी खाल्लेले मासे कोणाच्या पोटात जाणार आहे. मीच अख्खा जर सापाच्या तोंडात आहे तर मी खाल्लेले मासे कोणाचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये. माणसाची अवस्था अशीच आहे. आम्ही काळाच्या तावडीत आहोत. जन्म झाल्याबरोबर आमच्या बाजूलाच मृत्यू आहे. जन्म आणि मृत्यू नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि दोन्ही बाजू असतील व्यवस्थित तर नाणं चालतंय. दोन्ही बाजू व्यवस्थित असतील तर नाणं चालतंय, एखादी असेल तर नाही चालत. तुम्ही नुसता जन्मच धरून जर बसलात, मृत्यू विसरून गेलात तर तुमच्या आयुष्याला किंमत शून्य आहे. आणि म्हणून संतांनी परत परत तीच आठवण करून दिलेली आहे, परत परत तीच आठवण करून दिलेली आहे. या जगामध्ये कार्य करत असताना आम्ही 4 गोष्टी विसरता कामा नाही, बरं का. एक म्हणजे ज्या पांडुरंग परमात्म्याने आम्हाला जन्माला घातलेला आहे, ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलेला आहे, ज्या देवाने आम्हाला इंद्रिय दिलेली आहे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे, ज्या देवाने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे त्या देवाला आम्ही विसरू नये. दुसरं म्हणजे हे जग ज्यांच्यामुळे आम्ही पाहतोय, देव ज्यांच्यामुळे आम्ही पाहतोय, देव पाहण्याचं, देवाचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला ज्यांच्यामुळे लाभलेलं आहे, या जगात ज्यांनी आम्हाला आणलं की नाही, अनंत वेदना सहन करून ज्यांनी आम्हाला पोसलं, सांभाळलं, मोठं केलं, त्या आई वडिलांना आम्ही विसरता कामा नाही. त्यांची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. दुसरं म्हणजे आई वडील आणि भगवंत यांची सांगड घालून त्यांची सेवा कशा प्रकारे करावी म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या आयुष्याचा उद्धार होईल, हे मार्गदर्शन करणारे, निष्कामतेने आणि निरापेक्षेने आमची सेवा करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे संतांना आम्ही विसरू नये. आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्हाला जायचं आहे, आम्हाला मृत्यू आहे, हे कधीच विसरू नये. आम्हाला जाणं आहे, आम्हाला मृत्यू आहे, हे विसरू नये. याचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल याची काळ बा खाईल. 9 वर्षाची मुक्ताई आमची 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. त्रिदेव जननी म्हटलेलं आहे मुक्ताईला. मुक्ताईला काय म्हटलेलं आहे? त्रिदेव जननी, बरं का. 3 देवांना उपदेश करणारी. खापर मिळालं नाही म्हणून मिळालेलं खापर फोडून टाकलं. लोक आमचं अशा प्रकारे का, आम्हाला का असं पाहतात, आम्हाला असं आमचा द्वेष, आमचा मत्सर का करतात. आणि ह्या पश्चातापाने ज्या वेळेला माऊलींनी ताटी लावून घेतली त्यावेळेला ताटी उघडण्याचे अभंग, अर्थातच ताटी उघडावी म्हणून केलेला उपदेश, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, मुक्ताईने केलेला उपदेश आहे ज्ञानदेवाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4ही भावंड ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्रामध्ये गेली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हायच्या आधी पहिली भेट झाली नामदेवाची. आणि नामदेवाची भेट झाल्यानंतर अधिकाराने मोठे असलेले श्री गुरु असलेले आमचे निवृत्ती दादा पण नामदेवांना नमस्कार करतायत का? अखंड पांडुरंगाचा संघ, अखंड पांडुरंगाच्या जवळ आहेत, अखंड पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आहेत, अखंड पांडुरंग परमात्म्याची सेवा करतायत. भक्ती मोठी आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. कशा प्रकारे भक्त असावा याचं एक आदर्शयुक्त उदाहरण आहे. आणि मग नमस्कार करतायत. त्यांनी नमस्कार करून झाल्यानंतर माऊली ज्ञानोबा नमस्कार करतायत, सोपान काका नमस्कार करतायत. पण यांचं सगळ्यांचं निरीक्षण करणारी मुक्ताई मात्र नमस्कार तर नाही पण वाकत पण नाही. बरं का. तेव्हा दादा बोलतायत, अगं मुक्ते,
ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहेत ना, ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहेत ना, त्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त आहेत, अर्थात पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतायत. तुला माहिती आहे का, पांडुरंग परमात्मा यांच्या हातचा नैवेद्य स्वीकारतात. एवढा मोठा अधिकार आहे. पण मुक्ताईचं निरीक्षण काय होतं माहिती आहे? एखादा नमस्कार करणारा माणूस तो लहान आहे की मोठा आहे हे पाहू नका. जर तो आपल्याला नमस्कार करायला आलाय ना, तर कमीत कमी तो जेवढा वागतोय तेवढा वाकलं पाहिजे आपण सुद्धा, तेवढा नम्र झालो पाहिजे आपण सुद्धा. ज्या वेळेला तो आपल्या पायाला हात लावायला येतो ना, त्यावेळेला त्याच्याही पायाला आपल्याला हात लावता आला पाहिजे. पण निवृत्ती दादा नमस्कार करतात, नामदेव महाराजांकडे तसं काही पाहायला मिळालंच नाही. माऊली ज्ञानोबा नमस्कार करतायत, नामदेव महाराजांकडे तसं काही पाहायला मिळालंच नाही. सोपान काका नमस्कार करतायत, नामदेव महाराजांकडे तसं काही पाहायला मिळालंच नाही. ताटच्या ताठच होते नामदेव महाराज. आणि ही प्रक्रिया बघितल्यानंतर मग ज्या वेळेला निवृत्ती दादा बोलतात अगं मुक्ताई नमस्कार कर, त्यावेळेला मुक्ताई बोलते जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही, का अहंकार गेला नाही. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणते उलट सुलट माघारागडे या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहोनी या जाशी, हा भव नदीचं पाणी रे गड्या मोठ ओढीते. दादा इथे भले भले गेले रे, भले भले गेले. आणि त्याचीच ओळख करून देताना मदालसा माता म्हणतात हा देह नासिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. काय म्हणतात मदालसा माता, या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडुनिया योगी गेले वनवासा, तृष्णा सांडुनिया योगी गेले वनवासा. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे. मग या ठिकाणी कार्य करत असताना आपण कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे, कशा प्रकारे जगलो पाहिजे, कशा प्रकारे वागलो पाहिजे. एखाद्या उंदराला एखाद्या रात्री सगळे झोपलेले असताना उपडा टोपला दिसावा, बरं का. घरामध्ये घातलेला असा उपडा टोपला, मागे आवाज येतो दादा, मागे आवाज येतो का? आणि उपडा टोपला बघितल्यानंतर मग तो उंदीर विचार करतोय ज्या अर्थी सगळे झोपलेले आहेत, घरामध्ये उपडा टोपला टाकलेला आहे, त्या अर्थी निश्चित त्या टोपल्यामध्ये काहीतरी द्रव्य असेल, काहीतरी अन्न असेल. जर या टोपल्याला आपण होल पाडलं, जर या टोपल्याला आपण कुडतळलं, तर निश्चित त्यातलं अन्न आपल्याला खायला मिळेल. जे काही द्रव्य असेल ते आपल्याला खायला मिळेल, जे काही अन्न असेल ते आपल्याला खायला मिळेल. आणि म्हणून त्याने प्रयत्न करावा. प्रयत्न करता 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 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले. हळूहळू हळूहळू टोपला कुडतळत असताना आता त्याच्या हिरड्यांतून रक्त यायला लागलं, दातातून रक्त यायला लागलं. त्याच्या वेदना होतात, त्रास होत आहे. पण आता विचार करतो एवढा कुडतळलाय, थोडा अजून कुडतळला की आतमध्ये काहीतरी अन्न असेल ते आपल्याला मिळेल. त्या वेदना सहन करून, तो त्रास सहन करून ज्या वेळेला पहाटेच्या वेळेला त्याचं ते होल पूर्ण होतंय की नाही, ते टोपला कुडतळून पूर्ण होतंय की नाही, त्यावेळेला केलेल्या जागेमधून, त्या टोपला कुडतळलेल्या जागेमधून टोपड्याच्या आत असलेला तो साप बाहेर येतोय आणि त्या उंदराला गिळंकृत करतोय. त्या उंदराला गिळंकृत करत असताना उंदीर म्हणतोय आयुष्यभर मेहनत केली, शेवटी काळाच्याच तावडीत सापडलो रे, काळाच्याच तावडीत सापडलो. आम्ही सुद्धा आयुष्यभर सगळं काही कार्य करतोय, काळापासून दूर होण्यासाठी करतोय, काळापासून दूर जातोय की काळाच्या जवळ जातोय, हा विचार आम्ही करायला हवा, हा विचार आम्ही करायला हवा. जाणतेपणापासून जर आम्ही विचार केला ना, जिथपासून आम्हाला कळतंय तिथपासून, फक्त प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा. आम्ही पाप कर्म करतोय का आम्ही पुण्य कर्म करतोय, आमच्याकडून पाप घडतंय की पुण्य घडतंय, एवढा फक्त विचार प्रत्येकाने करावा. आम्ही जर संसारापासून सुखाची अपेक्षा करतोय ना, तर सुख ही पुण्य कर्माने प्राप्त होत असते, दुःख पाप कर्माने प्राप्त होत असते. पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागते. आम्ही जर पाप कर्म करत असू तर आम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल का?
चालेल? आम्ही जर समोरच्याला त्रास देत असू, आम्ही जर समोरच्याचा द्वेष करत असू, मत्सर करत असू, तिरस्कार करत असू, तर आम्ही सुखाची अपेक्षा करून जावे. अधर्माने जर वागत असू, अनितीने जर वागत असू, आमची वाटचाल जर अधोगतीकडे असेल, तर आम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल. पापावर आणि पुण्यावर आमचं सुख किंवा दुःख आधारित आहे. मग आम्ही काय करावं हे आमचं आम्ही ठरवलं पाहिजे. वाईट कर्म जी आहेत ना, ती माणसाकडे सहज येतात वाईट कर्म. त्यासाठी काही करावं लागत नाही, बरं का? परवाचा स्टेटसची माझी व्हिडिओ होती, कर्म आणि धर्मावर सगळं अवलंबून आहे. विनाकारण दुसऱ्याला दुःख देणे याला कर्म म्हणतात, बरं का? पण माझ्या आयुष्यामध्ये कोणालाही दुःख होऊ नये याची काळजी घेणे याला धर्म म्हणतात. कर्म माणसाकडून सहज घडत असतात. धर्म घडण्यासाठी संस्कार लागतात आणि संस्कृती लागते, संतांचं मार्गदर्शन लागतं. धर्म सहज घडत नाही. जन्म जाय ते अज्ञान. आमच्याकडून वाईट कर्म करावीत म्हणून आम्हाला काही शिकवावं लागलं नाही, आम्हाला काही प्रयत्न करावे लागले नाही. आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे शिकता यावं, चांगल्या प्रकारे वाचता लिहिता यावं म्हणून शाळा आहे. तंबाखू खायला कशी शिकायची म्हणून शाळा नाहीये. विडी ओढायला कशी ओढायची हे शिकवण्यासाठी शाळा नाहीये. सिगारेट कशा प्रकारे ओढायचा ते कशा प्रकारे सुरुवात करायची यासाठी हे शिकवण्यासाठी शाळा नाहीये. दारू कशी प्यायची, सुरुवातीला किती घेतल्यानंतर ती कशा पद्धतीने काम करेल, मग चाकणा काय पाहिजे, चाकणा कुठल्या प्रकारे असावा, हे काहीही शिकवण्यासाठी शाळा नाहीये. अधर्माची कर्म, अनितीची कर्म, वाईट कर्म माणसाकडून सहज घडतात. ज्या दिवशी काही केल्या मुलाला चुन्याचा ट्यूब सापडत नाही ना, त्या वेळेला जेव्हा बापाकडे चुना मागतो तेव्हा बापाला कळते. तू पण खातो म्हणतो, आजच नाही, काही 10 वर्ष झाली, पण आतापर्यंत चुना पुढे माझ्याजवळ असायच्या, आज नेमका चुना संपल्यामुळे तुमच्यापर्यंत यायची वेळ आली. आम्ही आमच्या नातवाला जर सांगत असू, बाळा ही विडी घे आणि जरा आतून पेटून आण रे, किचन मध्ये गेल्यानंतर जर मधल्या पडद्यात आला आणि विजा आली तर सुटका मारला तर त्या चुकी त्याची काय सांगा ना. दूर काढायला ना आजोबाच्या समोर येतो तो ओटीवर, मग आजोबा बोलतो काय दूर काढतो, काय करणार बोलतो, मधल्या पडद्यात म्हणून विजायला आली बोलतो, सुटका मारला तर त्याची चुकी काय. वाईट कर्म जी आहेत ना ती सहज माणसाकडे येतात, त्यांना कुठल्याही प्रकारे शिकवण द्यावी लागत नाही. आमचा मुलगा वाया जावा म्हणून आम्हाला सत्यनारायण करायची गरज नाहीये. आमचा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून आम्हाला देवाला नमस्कार करायची गरज नाहीये. व्यसनी झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून आम्हाला सत्यनारायण घालावं लागतं. वाईट विचारामध्ये, वाईट कर्मामध्ये गुरफटलेला आमचा मुलगा त्यापासून मोकळा व्हावा म्हणून आम्हाला देवाला नमस्कार करावा लागतो. चांगली कर्म घडण्यासाठी संस्कार करावे लागतात. सुख मिळावं की दुःख मिळावं हे आमच्यावर अवलंबून आहे. सुख प्राप्त करून घ्यावं की दुःख प्राप्त करून घ्यावं. आमचं जगणं, आमचं वागणं याचा कधी आम्ही विचारच करत नाही. संसारामध्ये आम्हाला जर दुःख प्राप्त झालं ना तर आम्ही दोष देतो, एकतर घरातल्यांना, नातेवाईकांना, शेजारच्यांना, समाजाला. नाहीच कोणी कचाट्यात भेटला तर माणूस बोलतो देवाला आमचं चांगलं पाहत नाही देवाला. पण स्वतःकडे पाहण्याची वृत्तीच नाही माणसाची, नाहीच. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसार आलिया. संसारात आलाय ना, कितीही पश्चाताप झाला तरी टाकून चालणार नाही, कारण नशिबात असेल ते काय चुकत नाही, बरं का. पण संतांचा आधार जर घेतला ना, संत संघ जर असेल ना, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण जर आम्ही अखंड केलं तर निश्चित ते काय आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही, ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा बटाट्याची भाजी केली, हा शेतावरून आला, घरामध्ये फक्त विचारलं याने काय केलं, होते बटाट्याची भाजी केली आणि केली ना सुरुवात याने, तुला बटाटेच बरे भेटतात ना, असंच ना तसंच ना, हेच ना तेच ना, किती दिवस तेच तेच खायचं. मग ती बोलली तुम्ही आणून द्या ना काहीतरी बाजारातून, तुम्ही आणून दिलं तर मी करून देईन ना तुम्हाला. आता घरामध्ये होती म्हणून मी केली आणि मला माहिती तुम्ही आता येणार जेवायला, म्हणून इमर्जन्सी आता तात्काळ काय करणार दुसरं, म्हणून मग केले. जोरात वाद विवाद, वितंड वाद झाला, अगदी बडबड 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 करता करता भांडण झाली
चप्पल घातली, घराच्या बाहेर निघला, हा तुमचा तुम्ही करा, तुमचा तुम्ही, मला नाही राहायचा. बरोबर. सुखाचे दिवस असताना जो मंदिराची पायरी पाहत नाही ना, आमंत्रण देऊन सुद्धा जो मंदिरात जात नाही ना, हरिनाम सोहळ्याला जात नाही ना, घरामध्ये जरा खटकला ना, मोठा जायला निघतो तो डायरेक्ट कायमचा. बरोबर. म्हणून चित्र जर पाहायचं असेल ना, चित्रपट, तर त्याला अंधार करावा लागतो. जेवढा अंधार करतील ना तेवढा चित्रपट चांगला दिसतो. तुम्ही कधी टॉकीजला गेलेत की नाही माहित नाही, पण अंधारामध्येच पाहता येतो. तसं आपलं जे चित्र आहे ना, बरं का, आयुष्याचं, जेव्हा असा अंधार होतो ना तेव्हाच आपल्याला दिसतंय. आपल्या संसारात जेव्हा अंधार होतोय ना तेव्हाच आपल्याला दिसतंय ते. बरं का. फक्त ते पाहता आलं पाहिजे, तेव्हाच पश्चाताप होतो. गेला ना, निघून गेला तो, गेला जंगलामध्ये. अगदी हिरव्यागार पानांनी भरलेलं झाड होतं. त्या झाडाखाली बसला. बसता बसता विचार करता करता झोप लागली त्याला. घरी बिचारी मुलं वाट पाहतायत, बाई वाट पाहतायत. दुपारची वेळ होती नाही का. जेवायला आले, नेमका ताट वाढणार, बसणार, तर निघून गेले. कुठे असतील, काय असतील. हा मस्त झोपला तिथे. पण नेमकं काय झालं माहितीये का, ज्या ठिकाणी तो झोपला ना तिथूनच एक लाकूड तोड्या जात होता. आणि त्याने विचार केला की अरे आपण आता जेवणाची वेळ झालेली, आपल्या बरोबर शिदोरी, भाजी भाकरी आहे, आपण घरी जाणार, आपण घरी जाऊन नाहीतरी जेवणार आहे. मग आपला डबा जर याच्या उशाला ठेवता, हा बिचारा उठेल आणि जेवल तरी, खाईल तरी. बिचारा कोण आहे, काय काय माहिती, भुकेलेला असेल, दुपारची वेळ झालेली, झोपलेला आहे. जेवून झोपलाय की तसा झोपलाय तेही माहित नाही. म्हणून त्याने काय केलं, लाकूड तोड्याने त्याची जी शिदोरी होती की नाही भाकरी आणि भाजीची, त्याच्या उशाला ठेवली आणि निघून गेला. तेवढ्याच त्याच ठिकाणाहून 4 चोर चालले होते. बरं का. त्या चोरांना कचकडून भूक लागली होती अशी मस्त. याच्या उशाला त्यांनी बघितलं तर काहीतरी आहे, बघितलं तर भाकर आणि भाजी. पण विचार केला हा उशाला ठेवून झोपलेले बरोबर आहे, चांगली आहे का अजून काही त्याने काही टाकलंय, आपल्याला काय माहिती आहे. उठवला त्याला. कोण तुम्ही, आम्ही कोण, त्याच्यापेक्षा पहिले सांग तू कोण. आता बोलतो मी कोण, काय तुम्हाला काय सांगू. ठीक आहे, कोणी पण असेल नका, यातली अर्धी भाकर तरी तू खा. नको नको करतो, ऐकतात कुठे, अर्धी भाकर तरी खा. हा नको नको करायला लागल्यानंतर त्यांना वाटलं 100% काहीतरी या भाकरीमध्ये टाकलं असेल, आपल्याला विष बाधा होऊ नये म्हणून पहिले याला चारायची, 10 मिनिटं वाट बघायची ना, मग आपण सुरुवात करायची. कसा तरी हा खायला तयार झाला. पण तेवढ्यात ज्या वेळेला भाकरी बाजूला केल्या आणि भाजी बघितल्या बरोबर बघतो तो बटाट्याची भाजी. आता मात्र बोलतो नकोच, यालाच कंटाळून इकडे आलोय. काय बोलला तो, यालाच कंटाळून इकडे आलोय. हे बोलतात जर नाही खाल्ला तर लई तुडवीन. काय बोलतात ते चौघे पण, खाल्ली नाही ना खूप तुडवीन, खूप तुडवणार तुला. त्याने विचार केला चला तुडवण्यापेक्षा ना मार खाण्यापेक्षा आपली थोडी खावा. अर्धी भाकर खाल्ली, बटाट्याची भाजी रटाटून खाल्ली, निघला आपल्या घरच्या दिशेने. घरी आला, बायकोला बोलला तू बोललीस त्या खरा होता. बायको बोलते काय नशिबात असेल त्या काही चुक नाही बोलतो. इथं जर सरळ खाल्ली असते तिथे मार खाऊन खायची काही गरज लागली नसते. असो आपला विषय काय माहितीये का. मग जगद्गुरु तुकोबा काय नुसतेच म्हणतात का ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ज्या ठिकाणी आपण आहोत ना ते ठिकाण आपल्यासाठी बरोबर आहे. फक्त आपला भ्रम आहे. त्या बंगल्यात जर मी असतो ना, तेवढी संपत्ती जर माझ्याकडे, तेवढी प्रॉपर्टी जर आपल्याकडे असते ना, तर नुसतं परमार्थच केला असता. संत म्हणतात तू कदाचित इथे बसलेला पण नसतास. बरं का. कारण आयत्या वेळेला ज्यांच्याकडे येत आहे ना त्यांची परिस्थिती बघा काय असते, काय होते ती बघा. बरंच काय पाहण्यासारखं आपल्याला. असो फक्त विषय काय माहितीये का, ज्या ठिकाणी आपण आहोत ना, ज्या संसारामध्ये, ज्या घरात आपण आहोत ना, त्या घरामध्ये सगळं काय आहे फक्त शोधता आलं पाहिजे. त्या संसारामध्ये सगळं काय आहे फक्त शोधता आलं पाहिजे. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, संसारा आलिया एक सुख आहे, मग अनेक पाहायची आपल्याला गरजच नाही. जगद्गुरु तुकोबा जर म्हणतात ना एक सुख आहे, मग अनेकांकडे जाण्याची आणि अनेक पाहायची आपल्याला गरजच नाही ना माऊली. योग याग विधी येणे नोय सिद्धी, वयाची उपाधी, ज्याच्याने उपाधी येते दंभ धर्म नको त्या प्रकारचा अहंकार जर आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल तर आम्ही का म्हणून ते मार्ग स्वीकारावे, आम्ही का म्हणून ते साधन स्वीकारावेत. मग काय करावं, आठवावे पाय विठोबाचे. बसल्या जागी बसल्या ठिकाणी फक्त पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करावे, आठवावे पाय विठोबाचे.
कारण समचरण दृष्टी विटेवरी साजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तेथे माझी या हरी वृत्ती राहू, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ते ममत्व बाजूला सारलं पाहिजे, म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळीक रसावं. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी कास तो धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जाई बात कर, नको करू माती जन्माची, नको करू माती जन्माची. भले भले गेले रे, भले भले गेले. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. 56 कोटी यादव गेले, काया राहिली कृष्णाची. रावण ज्ञानी अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची. 33 कोटी बंदी घातले, घडीने घडी त्या जाची. पण काय राहिलं, नाव पण शिल्लक राहिलं नाही. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. नाव पण नाही शिल्लक राहिलं. आम्ही फक्त या ठिकाणी विचार करत असताना, या ठिकाणी जगत असताना, वागत असताना विचार केला पाहिजे, माझ्याकडे काय आहे, त्यापैकी मला काय साथ देणार आहे, शेवटच्या वेळेला माझ्या बरोबर काय येणार आहे. ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही जन्माला आलो ना, त्यावेळेला फक्त शरीर बरोबर होतं, नाव नव्हतं. शरीर होतं फक्त, नाव नव्हतं. या समाजामध्ये अशी काही माणसं मिळाली, काहींनी आम्हाला नावं दिली, काहींनी नावं ठेवली. समाजामध्ये 2 प्रकारचे माणसं भेटतील बरं का माऊली, नावं देणारेही आणि नावं ठेवणारेही. नावं देणारे भेटले म्हणून अभिमान येता कामा नये, आणि नावं ठेवणारे भेटले म्हणून मागे सरता कामा नये. आपलं आहे ते काम चालू ठेवायचं, अहंकार येता कामा नये. असं म्हणतात, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहता येत नाही. मग ते कुठे पण असू द्या, संसारात असू द्या, प्रपंचात असू द्या व परमार्थात असू द्या, सर्वत्र डोंगर आहेतच. फक्त एवढंच आहे की संतांनी ते आमच्यासाठी खूप छोटे छोटे करून ठेवले. जगद्गुरु तुकोबांनी एवढे मोठे डोंगर पार केले ना, नुसतं चरित्र जर आम्ही वाचलं तरी ते डोंगर बघितल्यानंतर आमच्या अंगाचा शहारे उभे राहतात, अंगाचे शहारे उभे राहतात. पण डोंगर पार केल्यानंतर, सुखाची हिरवळ दिसल्यानंतर, त्याच डोंगरांना चरणावर नतमस्तक केलेत, हे पण तेवढंच सत्य आहे बरं का. खापर मिळून ज्याने खापर फोडलं, अरे संन्यासाची पोरं तुम्हाला काय करायचे मांड खाऊन, सद्गुरु पद देऊन टाकलं त्यांना. विसोबा खेचत सद्गुरु पद देऊन टाकलं त्यांना. हे कार्य फक्त संतांकडेच असतं. आणि म्हणून आपल्याला जर देवाचे पाय आठवायचे आहेत ना, आपल्याला जर देवाच्या चरणी एकरूप व्हायचं आहे ना, तर अखंड आणि अखंड आपण संतांच्या चरणी एकरूप व्हायचे. देवाची ओळख करून देण्याचा अधिकार संतांचा आहे, साधू पुरुषांचा. या कलियुगामध्ये अनेक संत झालेले आहेत. वेश वरी वरी केला, अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे बरं का. वरी वरी वेश करणारे केलेले संत अनेक आहेत, पण संतांची व्याख्या सांगत असताना, साधू पुरुषांची संन्यासाची व्याख्या सांगत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी आणि माझ्या ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी, तोची साधू जाण निश्चय निरंतर. साधू कोणाला म्हणाला, अरे पाण्यात पडलेला तो विंचू, त्याला वाचवणं माझा धर्म आहे. वाचवता वाचवता तो चावला तरी त्याला वाचवणं माझा धर्म आहे. चावणे हा जर त्याचा धर्म तो सोडत नाही, तर वाचवणे माझा धर्म आहे, मी का सोडू. हे विचार ज्यांच्याकडे त्यांना संत म्हणतात. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. आपल्याला शरण आलेला कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या विचाराचा आहे बघत नाही. जसा असेल तसा त्याचा स्वीकार करून, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आपणास सारखे करीती तात्काळ संतांची व्याख्या सांगत असताना म्हटलेले, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. भेद ठेवत नाही, तात्काळ त्या स्थितीला जे प्राप्त करून देतात त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. ज्या वेळेला ते साधू पुरुष रस्त्यामध्ये चालले होते, रस्त्यात जाता जाता आंब्याचा सीजन होता.
आंब्याच्या झाडाकडून जात असताना पोरं आंब्यावर दगड मारत होती. दगड मारता मारता एखादी दगड यावी आणि त्या साधूच्या डोक्यामध्ये पडावी, कपाळाला लागावी, टेंगुळ यावं, रक्त व्हायला लागावं. आणि हे ज्या वेळेला त्या पोरांना कळतंय त्यावेळेला त्या पोरांच्याही मनाला दुःख वाटलं, कारण त्यांनी मुद्दा म्हणून मारलेली नव्हती, चुकून लागलेली होती आणि चुकून दगड लागली. आता त्या साधू पुरुषांच्या डोक्यातून कपाळातून रक्त येतं हे बघितल्यानंतर ती पोरं जवळ आली. त्या पोरांकडे बघून त्या साधू पुरुषांच्या डोळ्याला अश्रू आले. दगड लागली, अश्रू आला नाही. रक्त येते, टेंगुळ आलं, अश्रू आलं नाही. वेदना होत आहेत, अश्रू आला नाही. पण ज्या वेळेला ती पोरं त्या साधू पुरुषांच्या जवळ आली ना, त्या पोरांकडे बघून त्या साधू पुरुषांच्या त्या साधूच्या डोळ्याला मात्र अश्रू आले. आणि मग ती मुलं विचारायला लागली, बाबा जास्त त्रास झाला का, जास्त लागलं का, जास्त वेदना होतात का तुम्हाला? बाबा तुम्हाला वेदना होतात म्हणून तुम्ही रडता का? बाबा तुम्हाला जास्त लागलं म्हणून रडता का? त्यावेळेला त्या साधू पुरुषाने दिलेलं उत्तर बघा काय आहे. अरे मुलांनो, त्या झाडाला तुम्ही दगड मारता, ते झाड तुम्हाला फळ देतंय रे, पण माझ्या दगड लागल्यानंतर, माझ्या दगड मारल्यानंतर तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही ना, याची खंत मला वाटते दादा, खंत मला वाटते. याला साधू म्हणतात, याला संत म्हणतात. कीर्तनात येऊन ज्याने मारावं त्याच्या घरी जाऊन त्याचे हातपाय चोळून द्यावे, तेल लावून अगदी व्यवस्थितरित्या मॉलिश करून का उद्या परत तुम्ही कीर्तनाला यायला पाहिजे. तुम्ही समोर असले की मलाही कीर्तनाला मजा वाटते, जरा बरं वाटतंय. एवढे मोठे डोंगर पार करून आणि मग आज तुम्हाला आम्हाला सुखाची हिरवळ दिसते, सहज दिसत नाही. 4-4.5 अभंगाची गाथा जी आमच्या हातात आली, ही नुसतीच नाही आली, कशी आली त्याचा विचार करा. काय काय सोसलं असेल संतांनी. आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे. आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्या संतांचा विचार आम्ही केला पाहिजे. संतांच्या नावाने चोरांचा बाजार करणाऱ्यांचा विचार करू नका. संतांच्या नावाने ज्यांनी दुकानं मांडलेले त्यांचा विचार करू नका. संतांच्या नावाने फक्त आणि फक्त आपला मोठी माया गोळा करणारे, मोठी संपत्ती गोळा करणारे त्यांचा विचार करू नका. माऊली ज्ञानोबांचा विचार करा, जगद्गुरु तुकोबांचा विचार करा, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि ज्या दिवशी तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी निश्चित आम्हाला ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला कशाची गरज आहे? प्रवचन श्रवणाची गरज आहे. आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे. संसारात राहून आम्हाला सगळं करायचे. संसार सोडून चालणार नाही. कितीही पश्चाताप झाला तरी आम्हाला शेवटपर्यंत गृहस्थ आश्रमातच राहायचं आहे. गृहस्थ आश्रम स्वीकारता स्वीकारता त्याच ठिकाणी आम्हाला 4ही आश्रमाची कर्म करायचे आणि 4ही आश्रमाची कर्म करून आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 50 वर्षापर्यंत 25 ते 50 गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम, घरात राहून वनात राहिल्यासारखं. आणि मिळालाच पुढे 75च्या पुढे तर 75 ते 100 जे मिळेल त्या आयुष्यात संन्यास आश्रम. अखंड भगवंताचं नामस्मरण, अखंड देवाचं नामस्मरण याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून प्रवचन का पाहिजे? प्रवचन श्रवण का पाहिजे? आम्हाला कीर्तन श्रवण का पाहिजे? मुंगसाची आणि सापाची ज्या वेळेला झुंज होते ना, त्यावेळेला झुंजता झुंजता तो साप त्या मुंगसाला दंश करत असतो. बरं का, मुंगसाला दंश करत असतो. पण जसं त्या मुंगसाला कळतंय ना की मला आता विष चढत चाललंय, तसा तो लगेच त्याच्या आवारात जातो. मुंगसाच्या त्या आवारामध्ये एक विशिष्ट प्रकारची एक वनस्पती असते, ती त्यालाच माहिती असते. ती वनस्पती तो हुंगतोय. ती वनस्पती हुंगली ना की चढलेलं विष लगेच उतरतंय. परत जाऊन तो सापाशी झुंजतो. परत झुंजता झुंजता ते परत दंश करण्याचं काम करतोय. तो साप परत त्याला विष चढत जातोय. परत हा येतोय, वनस्पती हुंगतोय. वनस्पती हुंगली की चढलेलं विष सगळं उतरून जातंय. पुन्हा जाऊन झुंजतोय. शेवटी साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. आमच्या आयुष्यात आम्हाला हेच करायचंय. संसारात गेल्यानंतर संसारूपी साप दंश करत असतो. ते विष चढत जात आहे. कधी कधी एवढं चढतंय की जीवन नकोसं वाटतंय माणसाला. जीवन संपवायला जातोय तो.
पण ज्या वेळेला आम्ही ही वनस्पती हुंकतोय ना, प्रवचन श्रवण करतोय ना, कीर्तन श्रवण करतोय की नाही, ते चढलेलं विष उतरलं जातंय. पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण होते, पुन्हा एकदा जगण्याची आशा निर्माण होते आणि तेवढ्याच बळाने आणि तेवढ्याच सामर्थ्याने पुन्हा जाऊन तो त्या ठिकाणी त्या संसारूपी सापाशी झुंजत असतो. शेवटी साप मेला पाहिजे, बरं का. एकदा आता संपलं की नाही, आपल्याला एक 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 देवाचे कॉल यायला लागले, एक 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 आता आपल्याला जवळ जवळ जात आलोय मृत्यूचे असं समजायला लागलं ना, की हे ममत्व बाजूला केलं पाहिजे, आपण ही माया बाजूला केली पाहिजे. मरेपर्यंत अगदी पार आता आपल्याला डोळ्यात दिसत नाही, कानात ऐकायला येत नाही, तरी जर आपल्याला टोपली सुपा खराट आपला अंगणा जर सुटत नसेल तर मग हे सोडायचं कधी. काय पोरं बोलतायत, बाबा तुम्ही आता कुठे बांधा बिंदावर जर पडले, काही जर झालं तर किती महागात पडेल सांगा. आता नका ना येऊ तुम्ही. नाही रे, यायला लागेल. आपलं शेत कुठून आहे, कुठून हद्द आहे, माळ कुठून आहे, मालाची हद्द कुठून आहे तुम्हाला माहिती आहे का. पोरं बोलतात एवढ्या वर्ष दाखवत आल्यात, आता आम्हाला माहिती आहे ना, अजून काय दाखवत आहे. नाही नाही, यायला लागेल. शेवटी पोराने सांगितलं बाबा येऊ नका. बाबा थांबले, पण पोरं गेल्यानंतर